Hello everyone. Today is our big day for us because आज आहे वियांचा बर्थडे आणि हा वियांचा थर्ड बर्थडे आहे. सॉरी थर्ड बर्थडे तू विसरले काय? सो वियान झाला तेव्हा 2 दिवसाने लगेच लॉकडाऊन चालू झाला होता आणि लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला त्याचा फर्स्ट बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करता आलेला नाहीये आणि सेकंड बर्थडेला लॉकडाऊन नव्हता बट रिस्ट्रिक्शन्स होत्या आणि लिमिटेड म्हणजे असं आम्ही हॉल वगैरे चेक केले होते बट ते लिमिटेड लोकांसाठी होते. पण आमचे रिलेटिव्स खूप सारे आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही ती रिस्क घेतली नाही उगीच वियानला त्रास नको म्हणून. आणि आता आम्ही थर्ड बर्थडे असं बिग सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं बट वियानला लॉकडाऊनच्या याच्यामुळे जास्त गर्दीची सवय नाही आणि तो आताही या बर्थडेला सुद्धा प्रिपेअर नाहीये बिकॉज तो फक्त गर्दीमध्ये हाफ एन आवर राहू शकतो आणि त्याच्यानंतर तुझ्यासारखा चिडचिड करतो. हा त्याच्यानंतर तो हाफ एन आवर नंतर तो बिलकुल रिस्पॉन्स करत नाही म्हणजे इतका चिडचिडपणा करतो की त्याला फक्त त्याचं घर हवं असतं. त्याच्यामुळे आम्ही हा सुद्धा बर्थडे त्याचा पोस्टपोन करत आहोत आणि आता आम्ही त्याच्या 5th बर्थडेला बिग सेलिब्रेशन करणार आहोत आणि हा युट्यूब फॅमिली येऊ शकते. सो बिग सेलिब्रेशन आम्ही 5th बर्थडेला प्लॅन करणार आहोत आणि आता बघूया वियान तोपर्यंत आम्हाला किती चेअरअप करतो 5th बर्थडे साठी. जर वियान प्रिपेअर असेल तर आम्ही तो नक्कीच 5th बर्थडे सेलिब्रेट करूया. आणि बर्थडे बॉय उठलेला नाहीये, आम्ही सगळी वाट बघतोय तो कधी उठेल मग आम्ही पुढचं सेलिब्रेशन कधी स्टार्ट करू. गार्गी येऊन थांबले कधी बसून तो कधी उठतोय म्हणून कम. आणि आज वियांचा जो 3rd बर्थडे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तो त्याच्यासाठी खूप असं मेमोरेबल बनणार आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, तुम्ही व्लॉग मध्ये मी कंटिन्यू करणारच आहे की काय सेलिब्रेट नक्की करणार आहे. आम्ही घरच्या घरीच असं थोडंसं त्याला ऑप्शन वगैरे करून असं सेलिब्रेट करणार आहोत. बट जे सेलिब्रेशनचा जो वे आहे, ज्या काही मी आयडियाज प्लॅन केलेल्या आहेत त्या तुम्हाला या व्लॉगमध्ये आजच्या कंटिन्यू करणार आहे मी आणि ते तुम्ही नक्कीच बघा. इवन वियान सुद्धा मोठा झाल्यावर त्याला सुद्धा ही व्हिडिओ बघून प्राऊड फील होईलच. आय थिंक सो होईलच बिकॉज आम्ही असा प्लॅनच केलेला आहे आणि तो तुम्ही ब्लॉग मध्ये बघू शकता. सो आम्ही आता ब्लॉग कंटिन्यू करत आहोत. स्टे ट्यून गाईज. बघत काय चाललंय सकाळ सकाळ दोघांचं काय चाललंय? जा उठवा त्याला, मंदिरात जायचंय. तो नाही उठत आहे. आता आम्ही पहिल्यांदा चाललो आमच्या गावदेवीच्या मंदिरामध्ये. वियानला अतिशय प्रिय आहे गावदेवीचं मंदिर म्हणजे गावदेवी आमची आहे नांदाई माता आणि त्याला खूप प्रेम आहे नांदाई मातावर, म्हणजे त्याची खूप श्रद्धा आहे नांदाई मातावर. सो आम्ही आता पहिल्यांदा तिथे चाललो.
सो आम्ही आता आलेलो आहोत केक शॉपमध्ये, कारण की वियांच्या स्कूलमध्ये आता केक द्यायचे सेलिब्रेशनसाठी. सो आम्ही स्कूलची थीम असं केक सांगितलेला आहे आणि आलेलो आहोत. गार्गीने वियांसाठी एक स्पेशल केक चॉईस केलेला आहे आणि तो मी आता तुम्हाला दाखवते काय आहे, बिकॉज वियांला ते खूप आवडतं आणि गार्गीने तसंच प्रिफर केलेलं आहे की त्याला त्या टाईपचा केक घ्यायचा आहे म्हणून. सो आम्ही तो आता घेतोय. गार्गी का घेतला तो केक? वियांला क्रॅब आवडतो म्हणून मी क्रॅब घेतला. चिंबोरी ये भी आपने ही बनाया क्या? क्रैब प्रॉन्स इधर का मेन शेफ में जो भी रहता है ना सब सब मैं ही बनाता हूँ. ये देखो बराबर है. शेफ क्या नाम? शेफ आइनुल अंसारी. चेंज वो मेरे पास नहीं है. प्लीज ये क्या है? वियांचा केक आला. ये सब फॉन्टेन है. फॉन्टेनचा आहे. हां छोटे बच्चे स्कूलची पूरा चिंगम जैसा लगता है सर. चला आता वियांचा झालेला आहे स्कूल टाइम आणि आम्ही चाललेलो आहोत वियांला स्कूलमध्ये ड्रॉप करायला. सो खूप सारे रिटर्न गिफ्ट सुद्धा घेतलेत. वियांनी चॉकलेट घेतलेत आणि जाता जाता आम्ही केक सुद्धा घेऊन देणार आहोत सेलिब्रेशनसाठी. सो वियान कुठे चाललास? काय घेतलं फ्रेंडला? पेन्सिल घेतलंय. दाखव ना पेन्सिल. छान छान आहे. अजून काय घेतलं? अजून काय घेतलं? विच कलर? विच कलर? दाखव पूर्ण. विच कलर? विच कलर? असं दाखव. असं दाखव. आता आम्ही आलेलो आहोत. वियान स्कूलमध्ये आहे आणि स्कूलला त्याला पिक करायला आम्ही आलेलो आहोत स्कूलमध्ये. बाबा गेलेत त्याला आणायला आणि नेक्स्ट आम्ही जाणार आहोत. जो मुलं आहेत त्यांना फूडची काही गरज असणार आहे तर आम्ही असं पॅकेट बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये बनाना, ऑरेंज, चिकू आहे, ॲपल आहे आणि बिस्किट आहे आणि एक चॉकलेट आहे. सो आम्ही हे असं निडेड जे चाइल्ड असतात, जे किड्स आहेत, ज्यांना गरज आहे या गोष्टींची, तिथे आम्ही आता डिस्ट्रीब्यूट करायला चाललेलो आहोत. बिकॉज आम्ही इन्स्टेड ऑफ केक आणि कुकीज वगैरे या सगळ्याऐवजी आम्ही त्याच्यामध्ये फ्रूट्स ॲड केलेले आहेत. बिकॉज फ्रूट असं एनर्जेटिक त्यांना फील व्हावं म्हणून आम्ही फ्रूट ॲड केलेले आहेत. सो आम्ही आता ते द्यायला चाललो. सो विहान त्याच्या हाताने आता सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहे. सो स्टे ट्यून. सो हे आम्ही डिस्ट्रीब्यूट करायला चाललोत आणि हे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करण्यामागे असं शो ऑफ करणे किंवा दिखावपणा करणे याच्या मागचं हे कारण नाही आहे. मुख्यतः म्हणजे आमची एक नवीन संकल्पना आहे वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आणि तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की आपण अशा तऱ्हेने सुद्धा आपला वाढदिवस सेलिब्रेट करू शकतो.
बियान आता आमचा झोपलेला आहे आणि आता इथून पुढे डिस्ट्रीब्युशन बाबा कम्प्लीट करणार आहेत. बाबा गेलेले आहेत फ्रुट्स घेऊन. इथे आम्ही आहोत बेलापूरच्या सिग्नलवर. गार्गीला सकाळपासून झोप नाही. आज बर्थडे आहे भावाचा है ना. बाबा आलेत देऊन आता. गिफ्ट आलंय वियांसाठी. वाव, इम्तिनान मटका बिर्याणी. वियान कोणी गिफ्ट केलं? हा 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 करा, कट करा करा. हा हा कर ना शोनू. करू. वाव, खा बच्चू, खा पटापट. चमचा पाहिजे. चमचा आपल्याकडे. नाईस. असं कर. गरम आहे. यम्मी. चालू फिरायला. अरे केक मी कापू मग केक. तुझा ना कापू केक मी. तुझा फिरायला चालेल. माझा बर्थडे आहे. हैप्पी बर्थडे टू यू जी. केक शेक है तो फिर बुलाओ जी. ऐसे ही तुम बुढ़े होते रहोगे, हमको उससे क्या मतलब बताओ जी. हैप्पी बर्थडे टू यू. हाँ जी, तो इस पे इतने खुश क्यों हो ऐ भाई. तुम तो बरसों पहले ही निकल चुके हो, तो बर्थडे वाला नाटक. बरं स्टँड अप. सगळे फोटो काढतात. आता काय करणार. अगं भावेश भाऊ सेंड करतील तुला. सगळे गंदा बोलतील. तू हिरो असणार आणि नाक पण पडशील बघ. लागेल परत डोक्याला. हे बियाण आलंय बघ आपला. हा बघ काय इथं झालं इथं.
Happy birthday to you. Happy birthday dear Rian. Happy birthday to you. बरोबर एक मिनिट रिशान भरव त्याला भरव हे उचल कळाला बघ रिशान दादा भरतो बघ रिशान दादा भरतो रिशान दादा भरव रिशान पूर्ण उचल ए खा त्यानं तिघांना भरव तू त्यानं तिघांना भरव दादाला भरव दादाला तिघांना भरव दादाला तिघांना भरव याला ड्रम नको देऊ ड्रम नको देऊ याला याला भरव रिशानला भरव रिशान फोटो काढ ए हा इथे ठेव इकडे बघा इकडे बघा इथं बघा प्रिशा तो हातकड तू हातकड हा इकडे बघ ए वियान इकडे बघ पडशील मागे आता चला केक का तिकडे बघ चाचूकडं हा मस्त आहे छान छान सुंदर तू थँक्यू बोल ना प्रिशाला थँक्यू बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट सुद्धा करा आणि आमचा नवीन चॅनल आम्ही चालू केला आहे नवीनच आहे ना